नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। साबुदाणा कुठलाही असू दे, खिचडी अगदी अशीच मौसूत आणि मोकळी बनेल याची 100% खात्री आहे। जर तुम्ही इथे सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। आपण आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। साबुदाणे स्वच्छ धुतल्यावर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाणी किती घालायचं आहे तर साबुदाण्यांमध्ये 1 ते 1.5 सेंटीमीटर वर एवढं पाणी यायला हवं, एवढंच आपल्याला घालायचं आहे। त्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आणि यांना 5 ते 6 तास किंवा मग रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला साबुदाणे भिजत घालायचे आहेत। मी हे साबुदाणे आधीच भिजत घातलेले होते। पाहू शकता खूप छान असे आपले साबुदाणे भिजलेले आहेत, ते एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत। आता आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया। तर मी इथे 1 बटाटा स्वच्छ धुवून त्याचं साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि आता यांना 1 ते 1.5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे बटाटे आपले छान असे कुरकुरीत होतील आणि नंतरून ते साबुदाण्यांना चिपकणार नाहीत। पाहू शकता इथे बटाटे छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि त्यांनाही छान असं परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण जिरा आणि हिरवी मिरचीचे काप घालून घेणार आहोत। इथे तुम्ही हिरवी मिरचीच्या जागेवर तिखटचाही वापर करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता बटाटे हिरवी मिरची छान असं कुरकुरीत झालेली आहेत। ही प्रोसेस करायला आपल्याला जवळपास 3 मिनिटं लागलेली आहेत। आता आपण यामध्ये साबुदाणे घालून घेणार आहोत आणि यांनाही परतून घेणार आहोत। आता आपल्याला इथे अर्धा ते 1 मिनिट साबुदाणे परतून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। आता आपण इथे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यांना 2 ते 3 मिनिटं असंच परतत राहायचं आहे। जर तुमच्याकडे साबुदाणा खिचडीमध्ये कढीपत्त्याचा वापर होत नसेल तर तुम्ही टाकू नका, तो ऑप्शनल आहे। पाहू शकता इथे आपले साबुदाणे छान असे वाफलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। इथे लक्षात ठेवा आपण आधी बटाट्यांमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे चवीनुसारच यामध्ये मीठ घालायचं आहे। पाहू शकता इथे खूप छान अशी आपली मोकळी साबुदाण्यांची खिचडी तयार झालेली आहे। ते अजिबात एकमेकांना चिटकत नाही। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। थँक्यू।